Today we are going to learn a story. This is a very interesting story. ही जी गोष्ट शिकणार आहोत ही अतिशय मनोरंजनकारी अशी गोष्ट आहे. नाउ ग्रँडपा स्टोरी. ग्रँडपा म्हणजे आजोबा. या ग्रँडपाला दुसरा शब्द आहे ग्रँडफादर म्हणजे आजोबा. आजोबांची गोष्ट. स्टोरी म्हणजे गोष्ट. त्या नेम ऑफ द स्टोरी त्या गोष्टीचं नाव आहे टिट फॉर टॅट. जशास तसे. जशास तसे. इथे मी मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहिला आहे टिट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. नाउ आय रीड द फर्स्ट पॅसेज ऑफ द स्टोरी. नाउ यू लिसन इट व्हेरी केअरफुली. Once upon a time, a camel and a jackal lived by a river near the water edge, and on the side of the river there was a village with fields and farms. आता हा जो मी पहिला पॅसेज वाचला या पॅसेजचं आपण स्पष्टीकरण करूया. Once upon a time, एकेकाळी. राईट डाऊन ल्या once upon a time. Once upon a time याचा अर्थ होतो एकेकाळी. म्हणजे आपण त्याला दुसरा इन द पास्ट. इन द पास्ट असे म्हणू शकतो. पास्ट म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये घडलेली गोष्ट आहे तर आपण इन द पास्ट असे म्हणू शकतो. In the past. In the past. एकदा घडलेली अशी गोष्ट आहे. A camel and a jackal live by river. Camel म्हणजे काय? सांगा. yes, camel म्हणजे काय? उंट. उंट. व्हेरी गुड. CAMEL. camel म्हणजे उंट. camel म्हणजे उंट. दुसरं नाव दिलेलं आहे and a jackal. jackal म्हणजे JACKAL. त्या jackal म्हणजे लिहा JACKAL. jackal म्हणजे लिहा. त्याला आपण कोल्हा असं म्हणू शकतो. या कोल्ह्याला दुसरं नाव एक दुसरं आहे फॉक्स. काय म्हणू शकतो आपण? फॉक्स. फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. म्हणजे एकेकाळी कॅमल म्हणजे उंट आणि कोल्हा एके ठिकाणी राहत होते. आता ते ठिकाण काय आहे? लिव्ह बाय अ रिव्हर. लिव्ह बाय अ रिव्हर. लिव्ह म्हणजे राहणे. राईट डाऊन. लिव्ह म्हणजे राहणे. लिव्ह म्हणजे राहणे. आता वेअर डिड दे लिव्ह? प्रश्न आहे बाबा. Where did they live? असा प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे. ते कुठे राहत होते? तर त्याचं उत्तर काय आहे? A camel and a jackal lived by a river. Lived by a river. तर त्याचं उत्तर काय आहे? रिव्हर. काय उत्तर आहे? रिव्हर. एका नदीच्या कडेला राहत होते. नियर द वॉटर एज. नियर म्हणजे च्या जवळ. वॉटर्स म्हणजे पाणी आणि एज म्हणजे कडा. EDGE एक शब्द आहे. EDGE. एज म्हणजे कडा. पाण्याच्या कडेला. पाण्याच्या कडेला ते राहत होते. and on the side of the river. Side of the river. नदीच्या दुसऱ्या बाजूला there was a village. There was a village. आणि दुसऱ्या बाजूला village म्हणजे काय? लिहून घ्या. village. 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 village म्हणजे काय? village म्हणजे खेडे. village म्हणजे खेडे. दुसऱ्या बाजूला एक खेडे होतं. There was a village with fields and farms.
फील्ड म्हणजे काय? शेत. आणि फार्म्स म्हणजे शेती करणारे लोक, फार्मर. आपण त्याला फार्मर असं होतं का? फार्मर, शेती करणारे लोक आपण त्याला, म्हणजे देयर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. त्या खेड्यामध्ये काही शेतकरी शेती करत होते. अशा पद्धतीने आपण हा पहिला पॅसेज शिकलेलो आहोत. धन्यवाद.